पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं गणित सोडवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्याचा गुणाकार करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया यांच्या कौतुकाची प्रमेय रचणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमातील आजचा विषय आहे कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे विविध कलाविष्कार अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील इरसाल कलाकारांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक भली मोठी कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल रट्टा रट्टा तापवतो आणि मग मान्यवरांचा बटाटा खसा खसा खिसतो, त्याला छान कुरकुरीत तळून घेतो आणि मग माझ्या कवितेचं मीठ आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मसाला टाकला की झाले आपले क्रिस्पी क्रिस्पी वेफर्स तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही ही काय ओळख करून देताय? सर, वही तो मेरी स्टाईल आहे सर. मी असंच ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने ओळख करून देत असते सर. मग तसं नका करू. काय होतंय, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा मला न विचारता किसताय. हो किसला. मला नाही आवडलं ते. नीट ओळख करून द्या ना प्लीज. नीट ओळख करून द्यायची. मग काय मज्जा आहे. कशाला हवी आहे मज्जा? चर्चासत्र आहे ना, हे सगळे काय मज्जा करायला आलेत का? नाही, म्हणजे चर्चा करताना मज्जा येतेच, पण एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया. हा तुम्ही हा सर, मी तेच सांगत होते. काय ना, चर्चा वगैरे असं ब्रेकमध्ये अधेमध्ये होतच असते, पण कसं आहे, या सगळ्यामधली मज्जा खूप महत्वाची आहे. आणि इतके महिने ही सगळी मंडळी ज्या गोष्टीची वाट बघत होती, ती मज्जा मी सगळ्यांसाठी आणलेली आहे. काय 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 बरं, रसिकाची कविता. वाह, क्या बात आहे. मी पण त्याचीच वाट बघत होतो. मी साबण पण आणलाय. हा? तुम्ही फक्त तुमच्या काव्य सुमनाने मला आंघोळी घाला. मोरे, काय करू मी तुमचं? माझं तेल करा आणि डोक्याला लावा. मोरे, तुम्ही पण जा ना तिकडे. मी नेहमी जातो आणि वाट बघतो, तुम्ही येतच नाही. हॅलो हॅलो हॅलो, एकच मिनिट. आय एम सो सॉरी, मी मध्ये बोलतोय, पण प्लीज थोडं भान ठेवा. नॅशनल टेलिव्हिजनवर आहात तुम्ही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो. तर मंडळी, माझी कविता. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे कला. वा वा वा, विषयाला धरून आहे. अर्थात सर, विषयाला धरून आहे. कला हम्म. काय असते कला? कुणी सांगेल का मला? वा. कला काय असते, कला कुणी सांगेल का मला? यावर चर्चा करू चला, यावर चर्चा करू चला. चला पटापट बोला. बोला बोला पटापट बोल. ए तू बोल ना साला, बोल ना साला. अरे नाही घाबरत तुझ्या बाला. का आता काय झाला? हा, आता नाही बोलणार शेपूट घाला. फट गई तेरी लाला. लाला? हा? नाटक मत कर साला, थोडा कर दूंगी काला तुझ्या आईला, तुझ्या आईला. सॉरी अय्या, सॉरी. काय आहे बापरे? काय एंडिंग आहे मॅडम. ते काय नाही सर, मी ती कविता केली त्या फ्लो मध्ये ना, मी वाहूनच गेले. माफ करा. कशी वाटली सर? जबरदस्त. अंगावर वाईल्ड रोमांस आला. एक मिनिट. काय आला अंगावर? वाईल्ड रोमांस. खरकटे दिसताय, खरकटे. असलं करू नका काही. हा,
एक तर त्या अंगावर धावून आल्या माझ्या वाहवत गेल्या त्या कवितेत माफ करा, माफ. ही अशी असते का कविता? चर्चा करायची महत्वाचा विषय आहे. येस येस, आपण लगेचच सुरू करूया. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर स्टुडिओत आलेले आहे ज्येष्ठ कला शिक्षक पृथ्वीक मळे. पृथ्वीक मुळे. हा पृथ्वीक मुळे म्हणजे नाव आडनाव जे आहे माझं ते मुळे, मळे नाहीये. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची चर्चा लक्षात घ्या. सर्वप्रथम मी या चॅनलचे आभार मानेन की मला तुम्ही या चर्चेसाठी इथे बोलावलं. महत्त्वाचा विषय कला. कलेबद्दल आज आपण बोलणार आहोत. हॅलो. हां बोला सर. हा आपला जो आजचा विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. आधीच हो. क्या बात आहे यार. म्हणजे विषय माहीत असताना प्रेक्षक जेव्हा अभ्यास करून येतात तेव्हा चर्चेला सुद्धा मजा येते. सुज्ञ प्रेक्षक येतात तेव्हा आनंद वाटतो. छान सर, प्लीज प्लीज विचार. हा तर आजचा आपला जो विषय लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. काय काय काय? लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. सर नाही, असं नाही आहे विषय आपला सर. तुम्ही काय वाचताय सर? हेच हेच ते मला काय सांगता, वेगळं आहे सर. हे लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा, असं लिहिलंय सर. खरंच लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. लगोरी खेळा असा का विषय असेल? आणि हा कुठला अहमद आहे ज्याचा मुळा फुगलाय? प्लीज बसा सर, प्लीज. हां एनिवे हरकत नाही. काय काय एक्सक्यूज मी, काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही. नाही नाही, धन्यवाद काय म्हणताय सर, आमचं कर्तव्यच आहे ते सर. ऐका ऐका, धन्यवाद काय माणसं आणून बसवलेत असं नाही म्हणालो मी. काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही असं म्हणालो. अय्या, असं म्हणाला मी पण ना. चुकतच माझं मध्ये. शांत बसा, शांत बसा. तर एनिवे मी चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला जो विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. अत्यंत महत्त्वाचा विषय. कला. कला म्हणजे काय? लकाचं उलट. मुळात ज्याने कोणी तुम्हाला हे सांगितलंय की कलाचं उलट लका आहे, त्या शाण्याला पहिले जाऊन सांगा त्याचं उलट लाक असं आहे. लका असं नाहीये. काय विषय काय चाललाय? उगाच आपलं मध्ये बोलायचं म्हणून बोलतायत. मध्ये बोलू नका, सरांना बोलू द्या. हां बोला सर. हां. तर कला म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणूस निघतो शोधात आनंदाच्या आणि समाधानाच्या. या आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधयात्रेला म्हणतात कला, ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो आर्ट. आणि भोजपुरीमध्ये तो आर मैया कशाला रे? कशाला रे भाऊ आहे भोजपुरीत? नाही माहिती असेल बरं ना, उद्या कधीतरी कामाला येऊ शकतं. ओ सोशल कमेंट चुमॅन्डियस. मुळात चुमॅन्डियस असा शब्द नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण चर्चासत्रात जर कोणी चुमॅन्डियस असेल तर तो तू आहेस. नाही सर, मी नाईट डायव्हर आहे. पॉम पॉम. हे काय केलंय यांनी? कशाला करतायत मला कळत नाहीये. एक तर हा चेहरा मला पसंत पडलेला नाहीये मगापासून. निवडुंगाला फुटलेला चेहरा असा दिसतोय हा. नका ना. सर आपले प्रेक्षक आहेत सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर कला, कलेविषयी मी बोलत होतो. हां. कला म्हणजे काय? उद्योगधंदा तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवेल, असं पु ल म्हणाले होते. कधी म्हणले? म्हणाले होते, फार आधी म्हणाले होते. मला नाही म्हणले. तुम्हाला असं नाही खरं आय राखता शब्द नाही म्हणले तर. अरे नाही म्हणले मला. म्हणजे पु ल देशपांडे आहेत ते थोर साहित्यिक, ते तुम्हाला येऊन कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायची असं कानात येऊन सांगणार आहेत तुम्हाला. एकदा विचार करा, साहित्यातनं लिहून ठेवलंय त्यांनी त्यांच्या, तुम्ही वाचत नाही ते आम्ही काय करायचं? काय लावताय तुगाच? आणि मध्ये बोलू नका माहीत नसेल काही तर. हां सॉरी, आय एम सो सॉरी. तर सांगण्याचा उद्देश काय होता की कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायला शिकवेलचा अर्थ काय? की आयुष्यात तुम्हाला एका तरी कलेचा लळा असायला हवा. असं म्हणतात 64 कला आहेत. एवढ्या? हां हां. तुमच्याकडे आहे का एखादी कला? माझ्याकडे कुठली? शशिकला. चंद्रकला.
पुष्पलता. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.